नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात नाफेडमार्फत हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यास केंद्र शासनाच्या माध्यमातून आपल्या राज्यात 6 फेब्रुवारीनंतर नव्याने मुदतवाढ देण्यात आली आहे किंवा नाही, याबाबत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या पणन विभागामार्फत 10 फेब्रुवारी रोजी एक पत्रक काढून राज्यास सोयाबीन खरेदीसाठी नव्याने मुदतवाढ देण्यात आलेली नाही, असे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. आता या पत्रकामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे ती पहा. महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नियमानुसार देय असलेला 90 दिवसाचा कालावधी दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी संपल्यानंतर केंद्र सरकारने एकूण 24 दिवसाची मुदतवाढ दिनांक 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत दिली होती. परंतु काही माध्यमातून महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीसाठी 24 दिवस व तेलंगणामध्ये 15 दिवस मुदतवाढ देण्यात आल्याचे केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितल्याची बातमी आज देण्यात आली आहे. तथापि ही नव्याने देण्यात आलेली मुदतवाढ नसून सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकार दिनांक 6 फेब्रुवारी 2025 नंतर कोणतीही मुदतवाढ दिली नसल्याचे या अनुषंगाने राज्याच्या पणन विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. मित्रांनो, 6 फेब्रुवारी 2025 नंतर नाफेडमार्फत सोयाबीन खरेदीस राज्यात कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी याच्यामध्ये ऑनलाईन खरेदी नोंदणी केलेले ज्यांचे सोयाबीन वेळेअभावी खरेदी झालेली नाही, ते सुद्धा केंद्र शासनाकडून मुदतवाढ मिळेल की नाही याच्या चिंतेत आहे. तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. त्यामुळे ही माहिती आपल्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.